नमस्कार, मी शिल्पा. सध्या महाराष्ट्रामध्ये छान भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. घराघरातून गावागावातून वारकरी वारीसाठी निघालेले आहेत. मी ऑस्ट्रेलियामध्ये असल्यामुळे या वातावरणाचा आनंद मला घेता येत नाही, पण त्या अशाच एका वारकऱ्याच्या मनात काय काय सुरू असेल किंवा त्याचा प्रवास ह्याचं एक वर्णन या कवितेतून करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर बघूया, तुम्हाला आवडतं का? भक्त निघाला वारीला, भक्त निघाला वारीला पांडुरंगाच्या भेटीला. भक्त निघाला वारीला पांडुरंगाच्या भेटीला, ठाव लागना काही त्याच्या आत्मीय आनंदाला. नाही शिदोरी गाठीला, तो आपल्यासोबत काहीच घेऊन चाललेला नाहीये. नाही शिदोरी गाठीला की कुठलं गाठोडं नाही, विठू नामाचा गजर करत दिंडी चालली पायी. नाही शिदोरी गाठीला की कुठलं गाठोडं नाही, विठू नामाचा गजर करत दिंडी चालली पायी. वसुंधरा ज्याची आई छत निळ्या आभाळाचे, ध्यास लागला जीवाला रूप पहाया सावळ्याचे. निजवुनी साऱ्या चिंता, त्याच्या सगळ्या चिंता काळजी त्याने बाजूला सारल्यात. तर निजवुनी साऱ्या चिंता त्यावर आशेचे पांघरून, निजवुनी साऱ्या चिंता त्यावर आशेचे पांघरून, भक्त निघाला वारीला मळब बाजूला सारून. टाळ वाजे दाही दिशा, आता त्याच्या प्रवासाचं वर्णन बघा की टाळ वाजे दाही दिशा मंत्रमुग्ध करी प्रवास. टाळ वाजे दाही दिशा मंत्रमुग्ध करी प्रवास, मुक्ता जना तुकोबा आणि ज्ञानी याचा सहवास. मन पाखरू मग कसं झाली या दंग, उल्हसित होऊन मन पाखरू मग कसं झाली या दंग, कंठी गाऊन या दिसरात संतवाणी नियभंग. भक्त निघाला वारीला चंद्रभागेच्या स्नानाला, फाटक्या या मनाला पुन्हा उभारी मिळाया. भक्त निघाला वारीला उमेदीला जागवाया, भक्त निघाला वारीला सखा पांडुरंगाला भेटाया.